कासव आणि हंस. खूप वर्षांपूर्वी एका शांत तलावाजवळ एक प्रेमळ वृद्ध कासव राहत होतं. तो दररोज मोठ्या वडाच्या झाडाच्या सावलीत बसायचा आणि लांबच लांब गोष्टी सांगायचा, बहुतेक वेळा स्वतःबद्दलच. पण कासवाला बोलायला इतकं आवडायचं की तो अनेकदा इतरांचं ऐकणं विसरायचा. लवकरच बाकी प्राणी त्याच्या अखंड गप्पांमुळे कंटाळले आणि त्याच्यापासून दूर राहू लागले. तरी कासवाला एकटं वाटत नव्हतं. तो आपल्या कल्पनेत मित्रांची गर्दी पाहायचा, जी त्याच्या कथा आणि विनोद ऐकत होती. एक शरद ऋतूच्या दिवशी 2 तरुण हंस उडत उडत तलावावर आले. त्यांना कासव एकटंच बसून स्वतःशी बोलताना दिसलं. "नमस्कार कासव आजोबा," हंसांनी प्रेमाने आवाज दिला. "नमस्कार माझ्या लहान मित्रांनो," कासवानं आपल्या खोल संथ आवाजात उत्तर दिलं. "तुम्ही कोण आहात?" "आम्ही हंसबंधू आहोत. आम्ही तुमचे मित्र होऊ शकतो का?" त्यांनी विचारलं. कासव आनंदानं हळखून गेला. लवकरच कासव आणि हंस खूप चांगले मित्र बनले. ते एकत्र पोहत, एकमेकांना गोष्टी सांगत आणि रोज हसत असत. पण जसं जसं हवामान थंड होत गेलं, हंसांना त्यांच्या घरी परत जायचं होतं. ते कासवाला निरोप द्यायला आले. "कृपया मला पण तुमच्यासोबत घेऊन जा," कासवानं विनंती केली. "पण आजोबा, तुम्ही उडू शकत नाही ना?" हंसांनी आश्चर्याने म्हटलं. "काळजी करू नका," कासवाने डोळ्यात चमक घेऊन म्हटलं. "माझ्याकडे एक शहाणपणाची कल्पना आहे." कासवाने एक मजबूत काठी शोधली. "तुम्ही ती काठी दोघांनी तुमच्या चोचीत धरावी आणि मी मध्येच ती माझ्या तोंडात धरतो. फक्त एवढंच बघा, मी काहीही झालं तरी तोंड उघडणार नाही." "काय शहाणपणाची योजना," हंसांनी हसून म्हटलं. उडणारे कासवाची बातमी जंगलभर पसरली. सगळे प्राणी तलावाजवळ जमले त्याला निरोप द्यायला. हंसांनी काठी घट्ट पकडली आणि कासवाने ती आपल्या तोंडात घट्ट धरली. वर वर आणि अजून वर ते उडू लागले, जंगलांवरून, शेतांवरून आणि डोंगरांवरून. कासवाने इतकी मोठी दुनिया कधीच पाहिली नव्हती. त्याला खूप अभिमान वाटला की त्याची योजना चालली आहे. थोड्याच वेळात ते एका मोठ्या शहरावरून उडू लागले. बागेत खेळणारी काही मुलं वर पाहून बोट दाखवू लागली. "पहा, उडणारं कासव!" ते हसले आणि टाळ्या वाजवल्या. कासवाने तो आवाज ऐकला. त्याला वाटलं लोक त्याची थट्टा करत आहेत. त्याला राग आला आणि परत ओरडायचं वाटलं. त्याला आपल्या योजनेचं भानच राहिलं नाही. जसंच तसंच त्याने तोंड उघडलं. अरे बापरे! त्याने काठी सोडली आणि तो खाली पडू लागला. खाली खाली. कासव एका मोठ्या हिरव्या झुडपावर मऊ आवाजात आदळलं, जिथे एक आळशी ससा झोपला होता. "अरे, तू मला चिरडलंस," ससा ओरडला. "तुला चिरडलं? आणि माझं काय? मी तर वरून पडलोय," कासव चिडून म्हणाला. मग कासवाने खोल श्वास घेतला. त्याला जाणवलं की चूक त्याचीच आहे. "माफ कर ससा भाऊ," तो हळू आवाजात म्हणाला. "कधी कधी मी विचार न करता बोलून टाकतो. पुढच्या वेळी मी माझ्या जिभेला आवर घालण्याचा प्रयत्न करीन, कितीही कठीण असलं तरी." ससाने कासवाला माफ केलं आणि कासव हळूहळू परत तलावाकडे निघाला, आधीपेक्षा जास्त शहाणा होऊन. त्या दिवसापासून त्याला अजूनही बोलायला आवडायचं, पण तो ऐकायलाही शिकला. भगवद्गीतेतून एक शिकवण कासवाची गोष्ट आपल्याला आठवण करून देते की आपलं मन, आपली वाणी आणि आपला अभिमान नियंत्रित ठेवणं किती महत्त्वाचं आहे. कासवाची योजना खूप शहाणी होती, पण त्याने अहंकार आणि बोलण्याची घाई यांना वाट दिली आणि आपलं सगळं बिघडवलं. भगवद्गीता आपल्याला सांगते की आपलं मन आपला सर्वात चांगला मित्र ठरू शकतं किंवा सर्वात वाईट शत्रूही बनू शकतं. 6:6 श्लोक 5:6. जेव्हा आपण आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवतो, तेव्हा ते आपली वाढ करतात. पण जर आपण त्यांना मोकळं सोडलं, तर ते आपल्याला खाली आणू शकतात. जसं कासव पडलं कारण तो आपली वाणी थांबवू शकला नाही. गीता आपल्याला हेही सांगते की आपल्याला आपल्या कर्मावर लक्ष द्यावं
इतरांनी केलेल्या स्तुती किंवा निंदेवर नाही. अध्याय 2 श्लोक 47. कासवाने लोकांच्या टाळ्या ऐकल्या तेव्हा त्याला अभिमान वाटला आणि त्याने आपलं ध्येय विसरलं. हे दाखवतं की अहंकार आपल्याला चुकीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला लगेच काही बोलावं वाटलं किंवा विचार न करता प्रतिक्रिया द्यायची वाटली तर कासव आठवा. थोडा थांबा, शांत व्हा आणि जागरूकपणे बोला. हेच खरं शहाणपण आहे. आज आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ काढा आणि बोला की कधी मौन राहणं किंवा अभिमान सोडणं आपल्याला कसं शांत आणि सुंदर आयुष्य जगायला मदत करू शकतं. जर ही गोष्ट आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि ASA हिंदू विजडमला सबस्क्राईब करा. चला, या शाश्वत शिकवणी आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवूया.